मित्रांनो, पेडगावचं मैदानाचे लाईव्ह लॉट आत्ता चालू झालेत. P3 लाईव्ह आणि STC लाईव्ह या दोन चॅनेलवरती. आणि आदतचे लॉट जे चालू आहेत त्यामध्ये बकासूरची चिठ्ठी निघाली. मित्रांनो, बकासूरचा पायरा समजला आहे. बकासूर कोणत्या तासावरती पळणार आहे हे समजलेलं आहे. आदतच्या मैदानाच्या आधी लाईव्ह लॉट आहेत आणि उद्याच्या मैदानाचे लाईव्ह लॉट जे आहेत ते आजच होतील. आदतचे लॉट काढल्यानंतर नव्हतील त्या ठिकाणी. तर मग सुरुवात करूया. बकासूर आदतच्या मैदानामध्ये कोणत्या गटामध्ये पळणार आहे? मित्रांनो, बकासूर जो आहे तो आपल्या महाराष्ट्राचा लाडका जो आहे तो गट क्रमांक 10 तास क्रमांक 6 वरती गाडी लागलेली आहे बकासूरची. बकासूरचा पायरा पठारवाडीकरांच्या रायफलसोबत आहे. आणि बघूया ही गाडी कशा पद्धतीनं पळते, कशा पद्धतीचं स्पीड घेते. हा पठारवाडीचा रायफल आदतमधला आहे. नक्की त्याची कामगिरी कशी आहे थोडीशी मला माहिती द्या जरा कमेंट्स बॉक्समध्ये. त्याचा पळ कसा आहे, तो कुठे पळतो, किंवा माझ्या नंबरला कॉल करू शकताय 9561119940 वरती. मला व्हॉट्सअपवरती व्हिडिओ पाठवा त्या बैलाचे कसा पळतो तो, त्याचं थोडंसं बघूया आपण. कारण की उद्याचं हिंद केसरीचं मैदान आहे. उद्यापासून हिंद केसरीचं मैदान चालू आहे आणि ओपनच्या मैदानाचे लॉटसुद्धा आता निघायला सुरुवातच होतील. हे आदतचे लॉट झाले ना की लॉट नंतरनं ओपनच्या मैदानाचे होतील. परंतु मी खूप खूप आभार आहे. माझे एक मित्र आहेत रत्नागिरीचे, त्यांनी मला कॉल केला. ते लाईव्ह लॉट बघत आहेत. त्यांनी सांगितलं की आपला बकासूर जो आहे तो गट क्रमांक 10 तास क्रमांक 6 मध्ये पठारवाडीकरांच्या रायफलसोबत बकासूर पळताना दिसणार आहे परवा दिवशीच्या आदतच्या मैदानामध्ये. म्हणजे बकासूर सलग 2 दिवस पळणार आहे आणि 2 दिवसामध्ये दाखवून देईल तो जगाला तो काही करू शकतो. तो हिंद केसरी 12 वेळा आहे आणि पेडगावच्या मैदानाचा सलग 2 दिवसाचा 1 नंबरचा मानकरी असा हा या बैलगाडा शर्यत क्षेत्रातला देव बकासूर आहे. बघूया बकासूर कशा पद्धतीनं पळतोय, त्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागले. कारण की उद्या बकासूर सुंदर 11-11 सृष्टीप्रिया गौतम भैया काकडे निंबूत आणि समाजसेवक संतोष तोडकर ठाणे विठावा यांच्या सुंदर 11-11 सोबत आपला या बैलगाडा शर्यत क्षेत्रातील देव संतोष साळुंके, मोहिल शेठ धुमाळ, वैभव साळुंके यांचा बकासूर, सगळ्या महाराष्ट्राचा लाडका बकासूर आपल्याला उद्याच्या मैदानामध्ये सुंदर 11-11 सोबत तर दिसणारच आहेत. परंतु परवा दिवशीचा पायरा जो आहे तो बकासूरचा समजलेला आहे आणि तो पठारवाडीकरांचा रायफलसोबत पळताना दिसू शकेल. सगळा महाराष्ट्र एकट उत्सुकतेनं बघतोय. कारण की बकासूरकडे सगळ्या महाराष्ट्राची नजर आहे. कारण की तो आता ओपनच्या मैदानामध्ये कुठल्या गटामध्ये पळतोय. परंतु आदतच्या मैदानामध्ये एक खूप चांगलं वाटतं की लवकर गाडी बकासूरची निघाली. कारण की बकासूरला आराम मिळेल. कारण की त्या ठिकाणी 1200 गाड्यांची नोंद जी आहे ती झालेली आहे. 1200 गाड्या म्हणजेच 120 गट त्या मैदानामध्ये आपल्याला पळताना दिसणार आहेत. 120 गट म्हणजे काही चेष्टा नाही मित्रांनो. कारण की सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे की या बैलगाडा शर्यत क्षेत्रात देव कंटिन्यू पळत राहतो आणि कंटिन्यू त्याचे विक्रम तो त्याच्या नावावरती बनवत राहतो. आणि बघूया उद्याच्या मैदानामध्ये सुंदर 11-11 सोबत तो कोणत्या गटामध्ये येतोय. थोडीशी मला अपडेट द्या. 9561119940 होती. प्रत्येक बैलाची अपडेट द्या मला, कुठल्या गटात पळणार आहे, काय करणार आहे. माझा नंबर आहे त्याच्यावरती. आणि कोणाला जर आपलं काम आवडत असेल, मी सांगितलं आहे की बक्षीस पाठवू शकताय 9561119940 वर बक्षीस पाठवू शकता. दोघा ठिकाणी बक्षीस पाठवले, त्यांचं नाव आता घेईन. परंतु पेडगावचं मैदान झाल्यानंतर घेईन. कारण की माझी थोडीशी गडबड आहे. आणि बघूया आणखी बघूया आता काय होतंय. पेडगावचं आदतचं लॉट जे आहेत ते चालू आहेत. नक्की कोणकोणते रथी महारथी पळणार दिसणार आहेत. त्याच्यामुळे ते लाईव्ह लॉट जे आहेत ते दिसणार आहेत. लाईव्ह चालू आहे लॉट. तुम्ही जरा मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगू शकताय की कुठला नंदी कुठल्या गटामध्ये पळणार आहे, कुठल्या तासामध्ये पळणार आहे, कुठं चिठ्ठी निघाली त्याची, कुठलाही असू द्या, अगदी गोरगरिबाचा नंदीसुद्धा असू दे, त्यांनी त्यांचा जो आहे तो मला सांगू शकताय कमेंट्समध्ये. किंवा माझा नंबर मी दिला आहे त्या नंबरवरती मला SMS पाठवा आणि त्या SMSवरती सांगा की आमचा नंदी आहे तो, त्याच्यासोबत तो पायरा आहे, तो सुद्धा मी त्या ठिकाणी घेईन तुमचा. आणि बघूया बकासूर सलग 2 दिवस पळतोय. समाजसेवक संतोष तोडकर ठाणे विटावा, सृष्टीप्रिया गौतम भैया काकडे निंबूत यांच्या सुंदर 11-11 सोबत आणि दुसऱ्या दिवशी पठारवाडीकरांच्या रायफलसोबत बकासूर दिसेल. आता बघूया मथुर पळणार आहे की नाही दुसऱ्या दिवशी. सुंदर तात्यांचा सुंदर तो सुद्धा पळू शकतो 2 दिवस. तसेच रायना असेल, बाकीचे सगळे टॉपचे नंदी असतील, चिक्या असेल, रायना असेल, अनेक खूप सारे नंदी आहेत ते सुद्धा ओपनच्या आदतच्या मैदानामध्ये तर पाळताना दिसणार आहेत का नाही कमेंट्स बॉक्समध्ये. ओपनमध्ये तर दिसणार आहेत ते, परंतु आदतमध्ये सुद्धा दिसणार आहेत. आदतच्या ज्या चिठ्ठ्या आहेत आत्ता चालू, त्या ज्या चिठ्ठ्या आहेत ते जरा थोड्याशा कमेंट्समध्ये सांगा मला की कोणाकोणाच्या निघतात आणि व्हॉट्सअपला पण सांगा मला. बघूया
बकासूर सलग 2 दिवस पळणार आहे आणि पैरा आता तुम्हाला किती वेळा सांगितलं, 2-3 वेळा सांगितलं आहे. खूप साऱ्या शुभेच्छा, अशीच अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू.